मुंबईमध्ये राजभवनामध्ये आता थोड्याच वेळात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। सकाळी 10 वाजता म्हणजे आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येते। आज राजभवनामध्ये 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आलेल्या आहेत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आता त्यांच्याकडचं अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी ही भुजबळांवर सोपवली जाणार आहे अशी माहिती सध्या मिळते। आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे हे खातं असेल अशी चर्चा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ही खेळी केल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। तर शपथविधीला जाण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे। याआधी मंत्रिमंडळामधून डावलल्यामुळे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीवर टीका केलेली होती, नाराजी व्यक्त केलेली होती। काही काळ ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना सुद्धा गैरहजर होते। त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता नाराजी दूर झालेली आहे। दरम्यान शपथविधीला जाताना भुजबळांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। शेवट चांगला तर सगळं चांगलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काय भुजबळ म्हणालेत पाहूयात। अरे बघू, जहाँ नहीं चाइना हो वहाँ नहीं। अरे बघू, जहाँ नहीं चाइना हो वहाँ नहीं। चलो भावना है ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। कोणाला मिळत नाहीये। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलं। धन्यवाद सगळ्यांना। जहाँ पे नहीं रहना, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला देर आहे दुरुस्त आहे म्हणा।